देशाला नवे उपराष्ट्रपती मिळाले. मात्र माजी उपराष्ट्रपती धनखड यांची काय भानगड झाली ती देशाच्या जनतेला अजून समजलेली नाही. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी राजीनामा दिला अशा बातम्या त्यावेळेला प्रसिद्ध झाल्या. मात्र ते कुठल्या दवाखान्यामध्ये भरती आहेत, त्यांच्या आजाराचं निदान काय झालेलं आहे याबाबत संबंधित दवाखान्याकडून कुठलंही पत्रक किंवा जनतेला माहिती देण्यात आलेली नाही. साधारणपणे उच्चपदस्थ व्यक्ती ज्या वेळेला एखाद्या दवाखान्यात भरती असतात त्यावेळेला तेथील प्रशासन जनतेला माहिती देत असतं, देशाला त्याबाबत माहिती सांगत असते. पण धनखड यांच्या बाबतीत तसं आत्तापर्यंत काहीच झालेलं नाही. शिवाय त्यांच्या कुटुंबियांनी देखील त्यांच्या प्रकृतीबाबत काहीही सुतोवाच केलेलं नाही. मग नेमका त्यांना काय आजार झाला, ते कुठे आहेत हे काहीच समजत नाही आणि हे तसं गंभीर आहे असं वाटतं. परंतु मित्रांनो, मला असं वाटतं की सत्यपाल मलिक हे शेवटी सत्य बोलायला लागले होते. तसं धनखड देखील केव्हा ना केव्हा त्यांच्या आजाराच्याबद्दल माहिती देतील आणि सत्य देशाच्या जनतेला सांगतील असं वाटतं. अंतरात्मा माणसाला गप्प बसू देत नाही आणि केव्हा ना केव्हा तो खरं सांगायला, खरं बोलायला उद्युक्त करतो आणि धनखड यांच्या बाबतीतसुद्धा नक्की तसं घडेल आणि जनतेला ते समजेल असं वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे सुचलं ते इथे मांडलेलं आहे. डॉक्टर एच एम खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. पुढे पाठवून द्या.